मित्रांनो, सोशल मीडियाच्या एका क्लिकनं एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. याचा सर्वात भयावह उदाहरण म्हणजे केरळमधील दीपक प्रकरण. मोबाईलच्या स्क्रीनवर काही सेकंद चालणारा व्हिडिओ, काही हजार लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्स आणि त्यामागे एका माणसाचं संपूर्ण आयुष्य हळूहळू संपत जातं. ही केवळ एक आत्महत्याची बातमी नाही, तर हा आपल्या समाजाच्या संवेदनशून्य होत चाललेल्या डिजिटल संस्कृतीवरचा थेट आरोप आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात. त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न IT क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. दीपक, वय अवघं 42 वर्ष, केरळमधील एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस. गारमेंट फॅक्टरीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा, कोणताही राजकीय, गुन्हेगारी किंवा सोशल मीडिया बॅकग्राऊंड नसलेला, रोजच्या आयुष्यात संघर्ष, कष्ट आणि जबाबदाऱ्यांमध्ये जगणारा. पण रविवारी त्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं आणि मागे उरली एक अस्वस्थ करणारी कहाणी. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली एका 18 सेकंदाच्या व्हिडिओपासून. हा व्हिडिओ एका बसमधील होता. रोजच्या प्रवासात घडलेला एक साधा किरकोळ वाद, पण त्या क्षणाला कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आणि पुढे त्याचं रूपांतर एका सार्वजनिक फाशीमध्ये झालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर शिमजिथा मुस्तफा हिनं आपल्या अकाउंटवरून शेअर केला आणि इथूनच सगळं बदललं. व्हिडिओ पोस्ट होताच तो काही तासातच व्हायरल झाला. लाखो लोकांनी पाहिला, हजारो लोकांनी शेअर केला आणि त्याहून जास्त लोकांनी कमेंट्समध्ये दीपकवर टीका सुरू केली. कुणी त्याला गुन्हेगार ठरवलं, कुणी शिवीगाळ केली, तर कुणी त्याच्या चारित्र्यावर, कुटुंबावर आणि व्यक्तिमत्वावर घाणेरडा आरोप केला. कोणालाही सत्य जाणून घेण्याची गरज वाटली नाही, कारण सोशल मीडियावर व्हायरल होणं म्हणजे दोषी ठरणं असं नवं न्यायशास्त्र आज रूढ झालंय. दीपकचा गुन्हा काय होता? बसमध्ये घडलेला एक क्षणिक वाद. न्यायालयीन सुनावणी, ना पोलीस चौकशी, ना कोणताही अधिकृत निष्कर्ष. पण सोशल मीडियाच्या न्यायालयात त्याला आधीच दोषी ठरवण्यात आलं. प्रत्येक शेअर सोबत त्याची प्रतिमा अधिक काळवंडत गेली. प्रत्येक कमेंट सोबत त्याच्या मनावर नवं ओझं चढत गेलं. या व्हिडिओ नंतर दीपकच्या आयुष्यातील परिस्थिती झपाट्यानं बदलली. ओळखीचे लोक दूर जाऊ लागले. कामाच्या ठिकाणी कुजबूज सुरू झाली. समाजात तो संशयाच्या नजरेनं पाहिलं जाऊ लागलं. त्या माणसानं आयुष्यभर शांतपणे काम केलं, त्याच्यावर अचानक व्हायरल विलनचा शिक्का बसला. ही मानसिक छळवणूक हळूहळू असह्य होत गेली. महत्वाची बाब म्हणजे दीपककडे स्वतःची बाजू मांडण्यासाठी कोणताही प्रभावी माध्यम नव्हता. तो ना इन्फ्लुएन्सर होता, ना त्याच्याकडे फॉलोअर्सची फौज होती. त्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी कुणालाच वेळ नव्हता. सोशल मीडियावर सत्य नव्हे तर नरेटिव्ह चालतो आणि तो नरेटिव्ह ज्याच्या हातात असतो तोच न्यायाधीश बनतो. रविवारी दीपकनं टोकाचं पाऊल उचललं. त्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं, पण त्याच्यासोबत अनेक प्रश्न मागे ठेवले. हा कोणी केला? दीपकनं आत्महत्या केली, पण त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? तो स्वतः की व्हिडिओ बनवणारा, तो शेअर करणारा की त्यावर विषारी कमेंट्स करणारा डिजिटल जमाव? आज या घटनेला डिजिटल मॉब लिचिंग असंही म्हटलं जातंय, जिथं प्रत्यक्ष दगड काठ्या नसतात, पण शब्द, व्हिडिओ आणि ट्रोलिंग एखाद्याला मानसिकदृष्ट्या मारलं जातं. फरक इतकाच की इथे रक्त दिसत नाही, पण वेदना तितक्याच खोल असतात. या प्रकरणानंतर केरळमध्ये समाजमन अस्वस्थ झालंय. सोशल मीडियावर जबाबदारी, इन्फ्लुएन्सर्सची भूमिका, व्हायरल कंटेंटची नैतिकता यावर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी प्रश्न उपस्थित केलाय, एका सामान्य माणसाचं आयुष्य संपल्यानंतरही आपण फक्त कंटेंट म्हणून याकडे पाहणार आहोत का? ही घटना आपल्याला एक कटू सत्य सांगून जाते. सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा किंवा प्रसिद्धीचा मंच राहिलेला नाही. तो आज लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा शस्त्र बनलाय आणि हे शस्त्र हाताळताना जर संवेदनशीलताच नसेल तर त्याचे परिणाम
प्राणघातक ठरू शकतात. दीपक आज या जगात नाही, पण त्याची कहाणी प्रत्येकासाठी एक इशारा आहे. पुढच्या वेळी एखादा व्हिडिओ शेअर करताना, एखाद्यावर टीका करताना, एखाद्याला दोषी ठरवताना एक क्षण थांबा. कारण स्क्रीनच्या पलीकडेही एक जिवंत माणूस असतो. त्याचं कुटुंब असतं आणि त्याचं आयुष्य केवळ 18 सेकंदाचं नसतं. ही कहाणी इथे संपत नाही. ती आपल्याला आरसा दाखवते. प्रश्न इतकाच आहे, आपण तो आरसा पाहणार आहोत का? की पुढचा व्हिडिओ स्क्रोल करून पुढे जाणार? अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.